दरम्यान महायुतीकडून योगेश कदमांची पाठराखण करण्यात येते। शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाहीये। शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत मंत्र्यांवरती आरोप लावणं सुद्धा चुकीचं आहे असं गुलाबराव पाटलांकडून आता योगेश कदमांची पाठराखण केली जाते। योगेश कदम यांनी त्यांचं जे काही जजमेंट दिलेलं आहे, त्यांचे जे काही आदेश पारित केलेले आहेत, त्याच्यामध्ये हा माणूस किती सज्जन आहे, याला पैशाची ने-आण करण्यासाठी शस्त्र परवान्याची गरज आहे आणि ह्यांनी म्हटलेलं आहे लाखो रुपयाची कॅश मला वाहतूक करावी लागते, मला द्यावे लागतात पैसे। ही लाखो रुपयाची कॅश आली कुठून? शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाही आहे। सगळं एसपी कलेक्टर तपासतात की या माणसाचं खरंच देण्याची गरज आहे का। शिफारस देणं ही फॉर्मॅलिटीज आहे एखाद्या वेळेस केलेली पूर्ण, पण हे देण्याचे पूर्ण अधिकार हे कलेक्टरला आहे। आता आम्ही पत्र देतो की गुलाबराव पाटलाचा शस्त्र परवाना रद्द करा। एसपी तरीसुद्धा रद्द करणारे पहिले चौकशी करतील की खरंच यांना परवाना रद्द करण्याची गरज आहे का। हे सगळे अधिकार त्यांना असल्यामुळे तुम्ही मंत्र्यांवर बोलणं हे उचित नाही आहे।